नमस्कार, निवेदिता सराफ रेसिपीज मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आमची सगळी टीम, आई बाबा रिटायर होतेची, माझे को ऍक्टर्स, आम्ही गेलो होतो सोलापूरला. त्या गीतांजली वहिनी, गीतांजली अमोल शिंदे यांनी इतकं अप्रतिम खव्याच्या पोळ्या केल्या होत्या. माझ्या त्यांनी राहवलंच नाही. म्हटलं मला माझ्या निवेदिता सराफ रेसिपीवरती या खव्याच्या पोळ्यांची रेसिपी पाहिजे आणि ती रेसिपी त्यांनी मला दिली. तर आता त्या खव्याच्या पोळ्या मी तुम्हाला करून दाखवणार आहे. चला बघूया. आपल्याला खव्याच्या पोळीसाठी काय काय इन्ग्रेडियंट्स लागतात ते बघूया. अगदी सोपं आहे. मला जे काही गीताताईंनी सांगितलंय, गीता वहिनींनी, एकदम सोपी आहे. मुख्य म्हणजे आपल्याला पाहिजे ऑब्विसली खवा, कारण ती खव्याची पोळी आहे. तर जितका खवा घेऊ तितक्या निमपतीने साखर घ्यायची. तर मी घेतला इथे 2 कप खवा, म्हणजे तो खरा 400 ग्रॅम आहे, बरोबर 2 कप खवा आहे. आणि साखर निमपतीने म्हणजे 200 ग्रॅम साखर, थोडक्यातच 1 कप साखर आहे. पण मी काय केलं, ती साखर ना ती आपल्याला खवा गरम करून त्याच्यात ती विरघळवायची. तर आपली जी नेहमीची साखर असते, क्रिस्टलाइज साखर असते, ती विरघळायला वेळ लागतो. मग ती कधी कधी विरघळवता तो घट्ट होतो, अशा काय काय गोष्टी होतात. त्याच्यामुळे मी ती साखर थोडीशी मिक्सरमधनं फिरवून घेतली. आणि मी जसं तुम्हाला नेहमी सांगते, आपण जेव्हा त्या पदार्थाचं स्वरूप बदलतो, म्हणजे आता ती साखर मिक्सरमधनं फिरवल्यानंतर काय माहिती पण ती जास्त होते. त्यामुळे मिक्सरमधनं फिरवल्यानंतर परत मोजा. हा खवा 2 कप आहे, मिक्सर मधनं फिरवलेली. ही पिठी साखर नाहीये, आपली नॉर्मल साखर मी मिक्सर मधनं फिरवून घेतली, ती 1 कप आहे. जर तुम्ही साधी साखर घेतली तरी 1 कपच घ्या, माझं असं म्हणणं नाहीये. पण जर तुम्ही मिक्सर मधनं फिरवून घेतली तर मिक्सर मधनं फिरवल्यानंतर सुद्धा ती साखर तुम्ही मोजून घ्या. आणि त्याचबरोबर आपण गव्हाचं पीठ घेतलं. मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलंय. खरं तर गीता वहिनी त्याच्यामध्ये मैदा घालत नाहीत, पण मी त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून मैदा घालणार आहे. आणि आपण घेतली वेलची, जायफळाची पूड, तूप, बस झाला खव्याच्या पोळ्या. तर सर्वप्रथम आपण कणिक भिजवूया, कारण ती भिजवून निदान 15-1 मिनिटं तरी ठेवावी लागते. आपण हे घेतलंय, त्याच्यात आपण थोडंसं मीठ घालूया. आता आपण त्याच्यात घेऊया थोडा मैदा. अगदी मी थोडा म्हणतो ना, आपण जस्ट ती पोळी फुटू दे म्हणून अगदी थोडासा मैदा घेतला, नाही ती गव्हाचीच पोळी आहे. आता आपण त्याच्यात थोडंसं घालूया तेल. तेल चांगलं सगळ्या पिठाला लागलं पाहिजे. आता थोडं थोडं पाणी घालत ती कणिक आपण मळूया. ही आपण पुऱ्यान इतकी घट्ट मळायची नाहीये किंवा पुरणपोळी इतकी मऊही मळायची नाहीये. साधारणतः आपण पोळ्या घडीच्या करतो त्याला कशी मळतो ना, तशा प्रकारेच ती कणिक मळायची. आणि जर तुम्हाला दाखवते ते ग्लुटनचं प्रमाण बाहेर काढण्यासाठी कशी मळायची ती, हे बघा. ही अशी अशी हाताने पुढे न्यायची आणि अशी मागे वळवायची, परत अशी अशी पुढे न्यायची आणि मागे वळवायची. माझ्या मते ती साधारणतः पाहिजे तशी व्हायला मिनिमम 8 ते 10 मिनिटं मळावी लागते. आतापर्यंत आपण जेव्हा असं होल करत होतो तर पटकन बाउन्स बॅक होत नव्हतं. पण आता ज्यावरती ती कणिक झाली त्याच्यावरती बघा ना, असं केल्यावरती ते पीठ असं बाउन्स बॅक होतं. ह्याचा अर्थ ती कणिक छान मळून झाली आहे. त्याच्यातलं ग्लुटनचं प्रमाण चांगल्यापैकी बाहेर आलंय. ती आपण ह्याच्यात ठेवून देऊया अशी. छान झाली ती. किंचितसं त्याला आपण तेल लावूया. आणि आता ही थोडी 15 ते 20 मिनिटं ही कणिक आपण ठेवून देऊया. तोपर्यंत आपण खवा आणि साखर मिक्स करायला घेऊया. आपण हा खवा घेऊया,
तो थोडासा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर आणखीन एक मोठी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे हा खवा परतताना ना जरा सुद्धा लक्ष विचलित होऊन द्यायचं नाही, इकडे तिकडे बघायचं नाही, तो खवा असा सोडून दुसरीकडे कुठे जायचं नाही, कारण नाहीतर तो ना खाली लागू शकतो. खवा खूप नाजूक असतो आणि तो असं सतत आपल्याला तो परतत राहावा लागतो, त्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला तो परतायचा आहे. थोडासा अजून परतून झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची. तेव्हा तुम्ही अजिबात इथून दुसरीकडे जायचं नाही, अगदी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन तुमचं तो खवा परतण्यावरती असलं पाहिजे. बरं, ह्याचं असं आहे की तो खवा आपल्याला घट्ट करायचा आहे आणि आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे फार घट्ट केला की पोळी अशी कडक कडक होते, तो खवा कधी कधी बाहेर येतो. अतिशय पातळ केला, अतिशय तसा पातळ ठेवला तर तो भुसभुसून परत पोळीच्या बाहेर येतो. तर जरा नाजूक येते खव्याची पोळी करणं, त्यामुळे करताना त्याची जरा काळजी घ्यायला लागते. त्याची कन्सिस्टन्सी किती राहिली पाहिजे ह्याची. आता हळूहळू त्याचा रंग बदलायला लागेल. आपल्याला काही तो एकदम गुलाबी करायचं नाही, तो करपता कामा नये, ही फारच महत्वाची गोष्ट आहे. आता मला वाटतं त्याच्यात आपण घालूया साखर. मी त्याच्यामध्ये साखर ऍड करते. दोन कप खव्याला 1 कप साखर आहे, म्हणजेच 400 ग्रॅम खव्याला 200 ग्रॅम साखर आहे, बरोबर निमपटीने. आता हळूहळू तो खवा घट्ट होऊ लागेल. आपण त्याच्यात घालूया वेलची जायफळाची पूड. वा वा, काय सुंदर सुवास आला त्याला. वा, तुम्ही बघितलं ना मगाच्या पेक्षा त्या खव्याचा रंगही बदललाय आणि तो असं छान घट्ट घट्ट होत आलाय. साधारणतः आपण गोडा शिरा करतो बघा, कन्सिस्टन्सी स्पेसिफिकली सांगायची तर गोडा शिरा करताना कशी त्याची कन्सिस्टन्सी होते ना, प्रसादाचा शिरा, हा कारण तो जरा ओलसर असतो प्रसादाचा शिरा, तशी त्याची कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. आता तो ऑलमोस्ट डन आहे. आता हा आपला खवा झालेला आहे मस्त. मी बंद करते आणि तो थोडा गार व्हायची आता जरा वाट बघावी लागेल. हे बघा, आपली कणिक मस्त झाली एकदम. बघा किती सुंदर झाली आहे ती कणिक. आता आपण करायला लाटायला घेऊया खव्याच्या पोळ्या. आपण गार झालाय हा खवा, रूम टेम्परेचरला येणं गरजेचं आहे आणि त्याचे आपण गोळे करून ठेवूया. आता जसं पुरणपोळीला आपण करतो ना, म्हणजे साधारणतः ह्याचा जो गोळा असेल त्या प्रमाणात आपण त्या खव्याचा गोळा घ्यायचा, जेणेकरून आपली खव्याची जी पोळी आहे, तो खवा आहे ना, त्याचा शेवटपर्यंत लागला राहील. ह्याच्यामध्ये हा गोळा घालूया आणि ही पोळी अशी बंद करूया. आता ही थोडीशी अशी आपण फिरवून घेऊया, जेणेकरून तो जो खवा आहे ना तो शेवटपर्यंत जाईल. सगळीकडे तो लागला पाहिजे खवा. आता हलक्या हाताने आपण ती पोळी लाटूया. आपल्याला खूप पातळ नाही करायची आणि खूप जाडही नाही ठेवायची, साधारणतः मध्यम अशी ती पोळी लाटायची. नाहीतर त्याच्यात तो खवा बाहेर पडू शकतो. म्हणून आता ही पोळी झाली आपली लाटून. आता पहिल्यांदा ह्या पॅनला ना थोडंसं आपण तूप लावूया पोळी टाकायच्या आधी. आता हलके आपण ही पोळी त्याच्यावर टाकूया.
चांगलं तूप सगळ्या बाजूनी लावून ती पोळी अशी खरपूस भाजून घ्यायची असते. आता आपण एकदा ती उलटूया. जराही तो कुठूनही बाहेर आला नाही, आपली पोळी फुटली नाही, त्याचा अर्थ पोळी मला जमली आहे. मी पहिल्यांदाच तशी खव्याची पोळी करते, कारण मी बर्फीची पोळी केली आहे, मी सांजोऱ्या केल्या, पण खव्याची मी पहिल्यांदाच केली आहे. होप तुमच्या इतकी छान मला नक्कीच जमलेली नाहीये, पण जरा बरी झाली असावी. तर मस्त खव्याच्या पोळ्या झाल्या, मी पहिल्यांदा केल्या, पण चांगल्या जमल्यात असं वाटतंय मला. म्हणजे मला माझ्या गुरूंनी छान शिकवल्या. जरूर या पोळ्या करा आणि नेहमीप्रमाणे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला हिट करायला विसरू नका. अशा वेगवेगळ्या रेसिपीजसाठी पाहत राहा निवेदिता सराफ रेसिपीज.